लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे सखी ही म्हणते की दाभाडे मावशी, मला माझी चूक कळाली आहे. दाभाडे मावशी म्हणतात, सखी फक्त चूक कळून उपयोग नसतो गं, तर ती चूक सुधारताही आली पाहिजे. त्याचं काय? त्याबरोबर सखी म्हणते, सुधारता आली पाहिजे म्हणजे मावशी नेमकं तुम्हाला काय म्हणायचं काय? त्यावर मग मावशी म्हणतात, अगं त्या सरकारला तू धडा शिकव, तिला तिच्या चुकीची शिक्षा मिळवून दे. त्याबरोबर सखी म्हणते, काय मी आणि सरकारला धडा शिकू? काय बोलताय तुम्ही हे मावशी? नाही म्हणजे हे सगळं मी कसं करू? हे सगळं जर मला करायचं असेल तर त्यासाठी मला लीगल प्रोसिजर करावी लागेल, वकील करावा लागेल, त्यासाठी माझ्याकडे पैसे असावे लागतील. हां, आता त्या दिवशी कॅरमच्या डावात मी पैसे जिंकले, पण ते थोडीच एवढेसे पैसे पुरणार आहेत. त्यासाठी काहीतरी मोठं आणि काहीतरी वेगळं करावं लागेल. त्यावर जानू म्हणते, सखी मग मी करू का तुला मदत? त्यावर सखी म्हणते, नाही गं जानू, हे बघ तू माझी आहेस, तुम्ही सगळी माझी माणसं आहात, मला माहिती आहे, पण ही लढाई माझ्या एकटीची आहे आणि मला लढावीच लागेल. मला खात्री आहे साईबाबा मला नक्की काहीतरी मार्ग सुचवतील या सगळ्यातून. त्यावर मग आता लगेचच इकडे दाभाडे मावशी म्हणतात, सखी मी सुचवू का एक पर्याय? सखी म्हणते, कोणता? त्यावर दाभाडे मावशी म्हणतात, तू एखादी छानशी नोकरी का नाही करत? मग पगार कमवशील आणि मग त्या मनस्विनीला धडाही शिकवशील. त्यावर सखी म्हणते, हो हे मला का नाही सुचलं? ठीक आहे, मी नोकरी नक्की करेन. त्याबरोबर जानू म्हणते, अगं सखी पण तुझे डॉक्युमेंट? त्यावर सखी म्हणते, माझे डॉक्युमेंट्स आहेत की माझ्या रूमवर. इतक्यात तिच्या लक्षात येतं की आता ती चाळीत राहायला आली. मग आता दाभाडे मावशी म्हणतात, सरकार घेईल का सखी तुला घरात? त्यावर मग सखी गप्प बसते. तर दुसऱ्या बाजूला कबीरला आई म्हणते, चल कबीर आता जेवून घे. त्यावर कबीर म्हणतो की आत्ता यावेळी जेवण? आई नाही गं, ह्यावेळी मला नाही जाणार आहे जेवण. त्याबरोबर आई म्हणते, नाही या कबीर नाही, आता माझं ऐकायचं, मी बॉस आहे की नाही तुझी, मग आता माझं ऐक आणि जेवून घे. कबीर जरा ऐकत जरी आईचं, वेळेवरती खातपीत जा, वेळेवर जेवत जा, वेळेवर ना झोपतही जा, सगळ्या गोष्टी कशा वेळेवर करायला शिक थोडं. त्याबरोबर मग अर्पिता लगेचच आता बाहेर फोन करते आणि सांगते, कबीर सरांची प्लेट घेऊन या. त्याबरोबर मग आता पिऊन काका कबीरची प्लेट घेऊन येतात. मग अर्पिता त्या पिऊन काकांनासुद्धा विचारते, दादा तुम्हीसुद्धा जेवलात का? त्यावर ते म्हणतात, नाही मॅम अजून नाही. त्यावर मग अर्पिता त्यांना सांगते की तुम्हीसुद्धा वेळेवरती जेवून घेत जा. त्यानंतर मग अर्पिता ही त्या पिऊन काकांना सांगते की मी वाढते, तुम्ही जा. मग ते पिऊन काका तिकडनं गेल्याच्या नंतर आता अर्पिता ही कबीरला जेवायला वाढायला घेते. कबीर म्हणत असतो, आईला बॉसच्या खुर्चीवर जरी बसवलं तरी आया बॉसिंग या करतच नाही तर प्रेमच करत राहतात, मायाच करत राहतात. मग कबीरला आता अर्पिता स्वतःच्या हाताने खाऊ घालत असते. माया माऊलीची माया, अनमोल माया, उन सावली सुखाची, ममतेची छाया, हे गाणं आता मागे बॅकग्राऊंडला वाजत असतं. कबीरसुद्धा स्वतःच्या हाताने अर्पिताला भरवतो. आता अर्पिता त्याला आणखीन भरवत असते. थोडंसं जेवून झाल्यानंतर कबीर म्हणतो, आई बास गं, बाद झालं, खरंच आता माझं पोट भरलं. त्यावर अर्पिता म्हणते, असं नाही रे, आणखीन थोडं थोडं, आणि मग ती कबीरला खाऊ घालते. आणि त्यानंतर ती कबीरला सांगते, बरं आता ऐक माझं, आता मी जाते, पण पुढच्या वेळी तू यायचं आहेस घरी, कळलं का? आणि जमलं तर येताना सखीलाही घेऊन ये, मला हळदी कुंकू करायचं आहे तिचं, लक्षात आहे ना? एवढं बोलून ती तिकडनं जाते. कबीर म्हणतो, बाबा माझ्या आधी माझ्या आईची आणि सखीची भेट घालून द्या. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे घरी आलेली असते सखी. सखीला बघून वेदू खूप खुश होते. वेदू म्हणते, सखीताई तुम्हाला बघून एवढं बरं वाटून राहिलं ना, काय सांगू तुम्हाला, असं झालं आहे मला. मी एक काम करते, तुमच्यासाठी ना चहा कॉफी नाही तर सरबत काहीतरी घेऊनच येते पटकन, तुम्ही जरा प्यायला ना की तुम्हाला बरं वाटेल. तुम्हीच सांगा ना तुम्हाला काय आवडेल, मी काय आणू तुमच्यासाठी, चहा कॉफी की सरबत करू? हां. त्याबरोबर सखी म्हणते, वेदू 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 शांत हो, मला काहीही नको आहे, माझ्यासाठी काही नको आणू. त्यावर लगेच वेदू म्हणते, अहो सखी मॅडम पण. सखी म्हणते, हो खरंच बोलते मी, मला इथून काहीही नको आहे, माझ्यासाठी काहीच नको आणू. त्यावर मग वेदू लगेचच सखीला म्हणते, या ना सखीताई. मग सखी घरात येते. आता सखी घरात येताना वेदूला विचारते, मला सांग वेदू, घरात वातावरण कसं आहे? नाही म्हणजे सगळं व्यवस्थित आहे का? त्यावर वेदू म्हणते की नाही ना सखी मॅडम,
हो, काही पूर्वीसारखं उरलेलं नाही आहे आता ह्या घरात. त्या सरकारने ना सर्व घराची एकदम वाट लावून टाकलेली आहे. अहो, आता ना नुसतं घरामध्ये तिने सगळ्यांचं जिणं हराम करून ठेवलेलं आहे. त्याबरोबर मग सखी आतमध्ये येते. परशू काका आणि मीनाक्षी काकू काम करत असतात. सखी त्यांना बघते आणि सखीला त्यांना असं काम करताना बघून खूप जास्त वाईट वाटतं. मग आता लगेचच सखी येते आणि मीनाक्षी काकू परशू काका अशा हाका मारते. दोघी जण उठतात तर मीनाक्षी काकू सखीला मिठी मारते. त्यानंतर ती रडू लागते. ती म्हणत असते, सखी खूप त्रास होतोय ग या सगळ्याचा, सहन नाही होत ग आता, हे सगळं सहन नाही होत, खूप खूप त्रास होतोय ग सखी, काहीतरी कर सखी, आम्हाला ह्या सगळ्यातून सोडव आता, हे सगळं झेपत नाही आहे, असं परशू काकासुद्धा म्हणतो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी सरकार येते. सरकार म्हणते, काय करताय, कोणाकडे मदत मागताय, हिच्याकडे स्वतःकडे एक दमडी नाही आहे, ही तुम्हाला काय मदत करणार, चला निघा, आपापल्या कामाला निघा लवकर लवकर. त्याबरोबर मग ती लोक लगेचच तिकडनं आपापल्या कामांना निघून जातात. त्याबरोबर मनस्विनी पुढे सरसावते. मनस्विनी म्हणते, सखी काय गं, खूप हिंमत केलीस तू ह्या घरात परत मी तुला हकललेलं असतानासुद्धा परत येण्याची. त्याबरोबर मग आता लगेचच सखी काही बोलणार इतक्यात मनस्विनी वेदूला म्हणते, तुला काही वेगळं सांगायला हवं. मग वेदूही तिकडनं निघून जाते. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, काय म्हणते मी, खूप हिंमत केलीस ह्या घरात पुन्हा परत येण्यासाठी काय. त्याबरोबर मग आता सखी म्हणते की माझे काही महत्त्वाचे गोष्टी इथे राहिल्या आहेत माझ्या रूमवरती, त्या मला घ्यायच्या आहेत. मनस्विनी म्हणते, काय म्हणालीस, तुझी रूम, हे घर माझं आहे, सरकारचं, आणि ह्या घरातनं मी तुला बाहेर काढले, त्यामुळे ह्या घरात आता जे काही आहे ते सगळं माझं आहे, समजलं ना. पण ठीक आहे, चल आता तू एवढ्या प्रॉपर्टी पेपर्सवरती सह्या केलेल्या आहेस, मला एवढी संपत्ती दिलेली आहेस, एवढं मोठं आलिशान घर दिलेलं आहेस, तर मी तुला परवानगी देते, तुला माझ्या घरातल्या खोलीतून जे काही न्यायचं असेल ते तू नेऊ शकतेस, जा घेऊन जा जे हवं ते. त्याबरोबर सखी आता वरती स्वतःच्या रूममध्ये येते. खोलीत आल्याबरोबर लगेचच ती सर्व खोलीला व्यवस्थित निहाळते आणि मग तिला कबीरबरोबर घालवलेले ते सुंदर क्षण आठवतात. जानूबरोबर केलेली मस्ती ती आठवते आणि आता ह्या सर्व गोष्टी आठवून सखी भावूक होते. सखी पूर्ण खोलीवर पुन्हा नजर फिरवते आणि मग स्वतःचे डोळे पुसते, मन घट्ट करते आणि थेट वॉर्डरोबकडे जाते. वॉर्डरोब उघडते, त्याच्यातून बरोबर फक्त जी फाईल असते ती फाईल काढून घेते, व्यवस्थित चेक करते आणि तिकडनं जाताना तिला तिच्या बाबांबरोबरचा स्वतःचा एक फोटो दिसतो. तो फोटो हातामध्ये घेते, त्या फोटोला उराशी कवटाळते आणि सखी ढसाढसा रडू लागते. मग आता ती रडून झाल्याच्या नंतर ताबडतोब त्या फोटोवरून हात फिरवते. इतक्यात तिला कबीरने तिला दिलेलं मोरपंख दिसतं. ते मोरपंख पाहून सखीला कबीर बोललेल्या शब्दांची आठवण येते. सखी आता ते मोरपंखसुद्धा स्वतःबरोबर घेते. स्वतःच्या डॉक्युमेंटची फाईल, मोरपंख आणि बाबांचा आणि तिचा फोटो, एवढं सगळं घेऊन सखी आता तिकडनं बाहेर पडून चाललेली असते. इतक्यात मनस्विनी तिला हाक मारते, थांब थांब थांब, एवढी घाई काय, आता मी तुझ्यावर उपकार केले, माझ्या घरातून तुला जे हवं आहे ते घेऊन जाऊ दिलं, मग आता नेमकं काय घेऊन चालली आहेस ते बघू तरी. काय हे डॉक्युमेंट्स, ओके, आणि हे काय, हा फोटो तुझा आणि तुझ्या बापाचा, इम्प्रेसिव्ह, आणि हे काय मोरपंख, शी, ह्या सर्व युजलेस गोष्टी घ्यायला आली होतीस तू, ते सुद्धा माझे 4 शब्द ऐकून. त्यावर सखी म्हणते, पहिली गोष्ट, ह्या सर्व वस्तू युजलेस नाही आहेत, तर ह्या माझ्यासाठी ना प्राईजलेस आहे, अनमोल आहे, पण असो, अर्थात किंमत तुम्हाला काय करणार ना, सरकार. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते की माझ्याकडे काय नाही आज, माझ्याकडे सगळं आहे, सगळं. त्यावर मग सखी ही मनस्विनीकडे बघू लागते. मनस्विनी म्हणते, हो माझ्याकडे सगळं आहे, हे घर दार, गाड्या घोड्या, बंगले, बिझनेस, सगळं. तुझ्याकडे काय आहे. त्यावर सखी म्हणते, मी सुद्धा एक दिवस सगळं मिळवून दाखवेन. हां, आता तुम्ही लुबाडलं, पण मी लुबाडणार नाही, तर मी कमवेन, स्वतः नोकरी करेन, कष्ट करेन. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणत असते, नोकरी, दमडी आहे का साधी खिशामध्ये. त्यावर सखी म्हणते, तुमच्याही खिशात दमडी नव्हतीच ना, पण तरीही तुम्हीसुद्धा हे सगळं वैभव आणलंच ना, मग
हां, तर तुम्ही ते चुकीच्या पद्धतीने आणलं आणि मी ते सगळं चांगल्या पद्धतीने मिळवून दाखवेन. हा काय तो फरक. जा, तुम्हाला काही करायचं आहे ते करा. आता तर मी जॉब करणार, जॉब शोधणार आणि तुम्हाला आता चांगली अद्दलसुद्धा घडवणार. कोर्टात खेचते की नाही तुम्हाला ते बघा. एवढं बोलून सखी तिकडनं बाहेर पडते. त्याबरोबर मग आता लगेचच दुसऱ्या बाजूला इकडे मनस्विनीचा चांगलाच संताप झालेला असतो. मनस्विनी म्हणत असते की डॅम, एवढी त्या सखीची हिंमत की वाघिणीच्या गुहेत येऊन तिने वाघिणीला ओपन चॅलेंज दिले. खूप मोठी चूक केली आहे त्या सखीने. त्याबरोबर सखी ही मात्र आता तिकडनं घरी जायला निघालेली असते. मनस्विनीचा मात्र इकडे चांगलाच संताप होत असतो. मनस्विनीला कळत नसतं की आता मी काय करू आणि काय नको. हातामध्ये आता तिने नुकताच एक ज्यूस पिण्यासाठी ग्लास घेतलेला असतो. मनस्विनी आता रागाने जोरातच तो ग्लास खाली जमिनीवरती आपटते आणि म्हणत असते, सखी सोडणार नाही आहे, मी तुला सोडणार नाही आहे. लक्षात ठेव. तुला काय वाटतं, तुला नोकरी मिळेल का? मी पण बघते ना, एवढ्या सहजासहजी तुला नोकरी देतं तरी कोण? तू खूप मोठी चूक केली आहेस. तर इकडे सखी आता त्या ठिकाणी अगदी कॉन्फिडेंटली घरी आलेली असते. घरी येऊन आता ती तिच्या जॉबसाठी, इंटरव्ह्यूसाठी ॲप्लिकेशन्स करत असते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सरकार म्हणत असते, सरकार आहे मी, सरकार. मला जे हवं ना मी ते करते आणि मी तेच मिळवते आणि आत्तासुद्धा मला जे हवं ते मी करणार. सखी, तू खूप मोठी चूक केलीस परत या घरात येऊन. आता बघ ही सरकार काय काय करू शकते ते आणि काय काय करते ते. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे सरकार हा विचार करत असताना परशू काका आणि मीनाक्षी काकू मात्र साफसफाई करत असतात. तर दुसरीकडे सखी ही आता ऑनलाईन जॉबसाठी ॲप्लिकेशन्स करत असते बऱ्याच कंपनींमध्ये मुंबईच्या आणि सोबत ती स्वयंपाकाचंही बघत असते. ती भेंडी चिरत असते, ॲप्लिकेशन्स करत असते, भेंडी चिरत असते, ॲप्लिकेशन करत असते. तिचं काम कसं अगदी सुरळीत सुरू असतं. इतक्यात तिकडे जानू येते. जानू म्हणते, अरे वा सखी, तू तर एकदम कामाचं जबरदस्त जोरात मनावरच घेतलेले दिसते. जॉब शोधायचाच आहे का? त्याबरोबर सखी म्हणते, हो अर्थात जॉब तर शोधायचाच आहे. जर मला सरकारला अद्दल घडवायची असेल तर पैशांची खूप गरज आहे आणि पैसे हवे असतील तर नोकरीची गरज आहे. म्हणून मी जॉब शोधते. मला खात्री आहे आज मी जॉब शोधते, उद्या मला जॉब मिळेल, परवापासून मी कामाला जाईन आणि मग नंतर मी त्या सरकारला धडा शिकवेन. त्यावर जानू म्हणते, वा 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 सखे, खरंच तुझं काय विचार आहे गं. पण सखे, अगं तुला असं वाटतं का की तुला एवढे सारे पैसे ह्या जॉबमधून मिळतील म्हणून? त्यावर सखी म्हणते, जानू असं का बोलतेस? जानू म्हणते, सखे अगं कसे मिळतील एवढे पैसे? नाही म्हणजे कुठून मिळतील? त्यावर सखी म्हणते, मिळतील जानू, मिळतील, पैसे मिळतील. तू काही काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित आपलं. बघशीलच तू, मी म्हटलं आहे ना की मी त्या सरकारला धडा शिकवणार, तर मी त्या सरकारला धडा शिकवणार. तर दुसऱ्या बाजूला आता जानू म्हणते, होय गं बाई, नक्की शिकवणार. इतक्यात लाईट जातात. आता लाईट गेल्यावर मग लगेचच इकडे जानू म्हणते, नाही सखी मॅडम ते सगळं ठीक आहे, पण बघा लाईटी गेल्या. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जे बिझनेसमन लोक असतात त्या सगळ्यांना मनस्विनीने तिच्या ऑफिसला बोलवलेलं असतं. मनस्विनी म्हणत असते की खरं तर तुम्हाला खूप काही महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणून बोलावलं. तुम्हाला सगळ्यांना तर माहीत आहेच, माझी मुलगी सखी राघव कामत ही सध्या माझ्याबरोबर माझ्या घरी नाही राहत. आम्हा दोघींमध्ये काही विषयावरून मतभेद झाले आणि म्हणून तिने हा निर्णय घेतला माझ्यापासून दूर जाण्याचा. मध्यंतरीच्या काळात तुम्हाला माहितीच आहे आमच्या घरात केवढा मोठा तमाशा झाला तो. खरी तेजस्विनी कोण आणि मनस्विनी मावशी कोण ह्यावरून. आफ्टर ऑल हा आमचा फॅमिली मॅटर आहे. यामध्ये खरं तर मी तुम्हाला इन्वॉल्व नको करायला. तुम्ही सुद्धा माझ्या फॅमिलीसारखेच आहात, रादर फॅमिलीच आहात. तर मग सखीला वाटलं की तिची खरी आई म्हणजे खरी तेजस्विनी मी नाही आहे आणि म्हणूनच सखीने माझ्याबरोबर खूप भांडण केलं, खूप वाद घातले आणि हे सगळं करून ती शेवटी निघून गेली. आता ती तिकडे दुसरीकडेच कुठेतरी जाऊन राहते. आणि राहिला प्रश्न दुसरा, मला त्या कबीरबद्दल बोलायचं आहे. त्या कबीरने आधी माझ्या ऑफिसमध्ये जॉब केला, माझ्या महत्त्वाच्या गोष्टी फोडल्या, कॅप्चर केल्या आणि नंतर मग तिने काय केलं, तिने तशी तिची स्ट्रॅटेजी केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित काम हवं असेल तर तुम्ही सखीला मुळात कामावरती घेऊच नका. सखी फक्त तुमचं काम फोडून त्या कबीरला सांगेल इतकंच, या व्यतिरिक्त ती काही नाही करणार. तर दुसऱ्या बाजूला आता जानू म्हणते, ए सखी, अगं आता मी कुठनं आणू लाईट? तू काय विसरतेस का? माझा किरण काही त्या कंपनीत कामाला नाही आहे,
त्याबरोबर मग आता सखी आणि जानू उठून उभ्या राहतात. जानू म्हणते, तुला आधी कळलं नाही का चार्ज करून ठेवायचं ग सखे? त्यावर सखी म्हणते, अगं आता मला काय माहिती होतं की इतक्या पटकन लाईट जाणार आहे ते. त्याबरोबर मग मावशी हिला माहिती आहे का हे सगळं, असं सखीला जानू विचारते. सखी म्हणते की नाही, लॅपटॉपची चार्जिंग संपली आहे हे मावशींना का सांगू? त्याबरोबर मग जानू म्हणते, आता लाईट कधी येईल आणि कधी नाही? त्यावर सखी म्हणते की लवकर यायला हवी. जानू म्हणते, अगं कबीर होता तेव्हा लाईटीची कधी अडचणच नाही भासायची, असं सखी सांगते. त्यावर जानू मोठ्याने लगेचच हसू लागते आणि म्हणते, बघ. त्यावर सखी म्हणते, ए गप, काय झालं दात काढायला? गप बस. त्यावर जानू गप्प बसते. त्यानंतर मग इकडे आता सखी ही सुद्धा विचार करते की अजूनही तिच्या बोलण्यात फक्त आणि फक्त कबीर 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 कबीरच आहे. मग आता सखी म्हणते, बरं काहीतरी तर करायला हवं लाईटीसाठी. त्यावर मग जानू म्हणते, अगं येईल ग सखे लाईट, काही काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित. इतक्यात सखीला दिसतं की समोरच्या काकू मिक्सर लावत आहेत. सखी म्हणते, असं कसं झालं? नाही म्हणजे त्या समोरच्या काकूंच्या घराला लाईट आहे आणि आपल्याच घराची लाईट कशी काय गेली, याला काय अर्थ आहे? जानू म्हणते, हो गं, मलासुद्धा हे कळलंच नाही. बाकीच्या घरांमध्ये लाईट आहे की मग आपल्याच चेंबरमध्ये काय गडबड झाली आहे, बघायला हवं, हो ना? त्याबरोबर मग सखी म्हणते, होय बघायला तर हवं. त्याबरोबर जानू म्हणते की सखे, अगं काय गं हे सगळं होऊन बसलं. इतक्यात तिकडे कबीर येतो. कबीर म्हणतो, काय 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 वीज हवी आहे? त्याबरोबर सखी होकारार्थी मान डोलावते. कबीर म्हणतो, लागणारच वीज, जॉब ॲप्लिकेशन करायचं आहेत ना. त्याबरोबर सखी भडकते. सखी म्हणते, जॉब ॲप्लिकेशन? तुला कसं कळलं मी जॉब ॲप्लिकेशन करते ते? बघ 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 जानू, बघ बघ तो कसा दिसतोय ते. अगं फक्त तो ना हे सगळं नाटक करतोय, कळतं आहे का तुला? त्यावर जानू म्हणते, हे बघ सखे. त्यावर सखी म्हणते, मला काही ऐकायचं नाही आहे जानू, मी जाते. समोरच्या चेंबरमध्ये लाईट आहे ना, मग मी तिकडनं माझा लॅपटॉप चार्ज करून आणेल. आणि सखी तिकडे लॅपटॉप घेऊन जाते. कबीरला जानू म्हणते, बापरे कबीर, जानू सखी खूपच चिडल्यासारखी दिसते रे. त्यावर मग कबीर म्हणत असतो की माझ्याकडे आहे, त्याचासुद्धा रामबाण उपाय आहे माझ्याकडे, तू काहीच काळजी करू नकोस. त्यानंतर मग आता सखीला इकडे जेव्हा ते चार्ज करायसाठी जायचं असतं तेव्हा ती जाते आणि पटकन आतमध्ये येते. त्यावर जानू म्हणते, काय रे, काय जादू केली होतीस? त्यावर सखी तिकडे येऊन म्हणते, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे जानू. आता सखीने प्रॉब्लेम झाला असं म्हटल्यावर जानूला आश्चर्य वाटतं की काय झालं आहे. जानू सखीला म्हणते, सखे काय गं, काय झालं? तू तर ठीक आहेस ना, तुला काही नाही ना? त्यावर सखी म्हणते, नाही गं जानू, माझं काही नाही, मला काही झालेलं नाही आहे. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे सगळीकडे आता कबीर हा सखीला आणि इतर सगळ्यांनाच म्हणत असतो की चला, मी तुम्हाला वीज मिळवून देईनच. त्याबरोबर मग सखी म्हणते, काही गरज नाही, काही गरज नाही, जेव्हा लाईट्स यायच्या असतील ना तेव्हा त्या येतीलच, समजलं ना? तर दुसऱ्या बाजूला मनस्विनी म्हणत असते, कबीरने जसं माझं ऑफिस फोडलं, माझी कंपनी फोडली, माझं इतके वर्ष जे टेंडर कोणाच्याही हातात जात नव्हतं ते टेंडर हिसकावलं, म्हणून मला तुम्हाला हेच सगळ्यांना सांगायचं आहे की सखीला तुम्ही जॉब देऊ नका. कबीरने जे माझ्या बाबतीत केलं तेच सगळं त्याला तुमच्याही बाबतीत करायचं असू शकतं, म्हणून खरं तर मी तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवून घेतलं. बस, बाकी मला काहीही बोलायचं नव्हतं, माझं बोलून झालेलं आहे सगळं. त्याबरोबर मग आता लगेच इकडे ती लोकं म्हणतात की ह्या सगळ्यावर सारासार विचार करायला हवा. ही कुजबूज मनस्विनीच्या कानांवर येते. मनस्विनी म्हणू लागते की चला, घाव अगदी निशाण्यावर लागलेला आहे, आता ह्या सखीला नोकरी देते तरी कोण हे मी सुद्धा बघते. त्यानंतर मग आता ती म्हणते की बरं झालं तुम्ही सगळे इथे आलात म्हणून, नाही जर तुमच्यापैकी कोणी जरी नसतं तरी सर्व गोष्टींचा गोंधळ झाला असता, वाट लागली असती. असो, सखीला जॉब द्यायचा की नाही हा निर्णय तुमचा आहे. त्यानंतर मग आता दुसऱ्या बाजूला इकडे घरामध्ये मीनाक्षी काकू आणि परशू काका ह्या दोघांना आता सरकार विचारते, तुम्हाला काय वाटतं, सखीला जॉब मिळायला हवा की नको? त्यावर मीनाक्षी काकू म्हणते, मिळायला हवा. परशू काकासुद्धा म्हणतो मिळायला हवा. मग मीनाक्षी काकू ते दोघांच्याही 2 थोबाडीत ठेवून देते आणि म्हणत असते की बास, पुरे झालं, त्या सखीचं कौतुक माझ्यासमोर सांगायचं नाही, समजलं ना? त्याबरोबर मग मागे आता गौतम काका येतो आणि गौतम म्हणतो की ही नोकरी सखीला मिळणार, नक्की मिळणार. आता हा गौतमचा कॉन्फिडन्स बघून मनस्विनीला राग येतो. तर दुसऱ्या बाजूला सखी म्हणत असते, सर मी इंटरव्ह्यूसाठी आली आहे. कबीर पाठमोरा बसलेला असतो. तो म्हणतो, बायकोला नवऱ्याची शाळा घेताना बऱ्याचदा पाहिले, आज पहिल्यांदाच नवऱ्याला बायकोचा इंटरव्ह्यू घेताना पाहणार आहे. त्याबरोबर तो मागे फिरतो. कबीरला समोर बघून सखीला आश्चर्य वाटतं.
आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेत जाईल. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला लपंडाव ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.